महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे हनुमान नाव घेतलं तरी लोक टाळतात। गाव म्हटले की वेशीवर मारुती असतच, पण अहिल्यानगर जिल्ह्यातल्या दैत्य नांदूर मध्ये तुम्हाला एकही मारुती मंदिर दिसणार नाही। फक्त मंदिर नाही, येथे कोणीही मारुती किंवा हनुमान नाव सुद्धा ठेवत नाहीत। हनुमान चालीसा ही येथे कोणी म्हणत नाही। इतकंच नाही, मारुती कंपनीची कार सुद्धा गावात नाही। लोकांचा दावा आहे की ती आणली तर बिघाड होते। लग्नात सुद्धा नियम कडक, नवरदेवाचं नाव मारुती असेल तर लग्न होतच नाही। मग प्रश्न येतो, असं का? या गावचं ग्रामदैवत आहे निंबा दैत्य आणि येथे दैत्यांचीच पूजा केली जाते। पुराणानुसार हनुमान आणि निंबा दैत्य यांच्यात भीषण युद्ध झालं, पण शेवटी निंबा दैत्याने श्रीरामांना हाक मारली। त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीराम प्रकट झाले होते। निंबा दैत्याने श्रीरामावरील श्रद्धा पाहून त्यांना आशीर्वाद दिला, या गावात तुझंच पूजन होईल, तुझंच मंदिर उभं राहील आणि येथे हनुमानाचं कोणतंच स्थान नसेल। तेव्हापासून या गावात फक्त निंबा दैत्याची पूजा होते आणि प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं असतं निंबा दैत्य प्रसन्न। अशी परंपरा तुम्ही पहिल्यांदाच ऐकताय का? तुमचं मत नक्की सांगा।